यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या ते मूर्ख होते का? त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना संजय गायकवाडांचं महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। शिवराय छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि जिजाऊंचा अवमान करणाऱ्या आमदाराने जाहीर माफी मागावी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची आमदार संजय गायकवाडांवर टीका। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून विठुराया चरणी साकडं। बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं, मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर होऊ दे। कडूंचं साकडं, तर कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार, कडूंची भूमिका। यवतमाळच्या महागावच्या आंबोडात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकऱ्यांसोबत बच्चू कडूंची बैठक। सरकार मला नाही तुमच्या मताला घाबरतं, बैठकीत बच्चू कडूंचं विधान। कर्जमाफीसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार, त्यापूर्वी कडूंनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। अलिबागमधील आगीत जळालेली पीएनपी नाट्यगृह पुन्हा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार। आज शरद पवारांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार। गोंदियातील वैनगंगा नदीवरील धोपेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे 4 मीटरनं उघडले। 42,890 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोंदियातील वैनगंगा नदीवरील धोपेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे 4 मीटरनं उघडले। 42,890 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या 15 दरवाजांमधून 62,139 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचा विसर्गही कमी। वाशिममध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पिकांसाठी पाऊस पोषक, शेतकरी समाधानी। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दरम्यान जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद। बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह पत्नीचाही उल्लेख। 3 जण पोलिसांच्या ताब्यात, तर या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोलीतील चारमोशीच्या कवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। शिक्षक आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून महाविद्यालय मानसिक छळ होत असल्याचा आरोप। शाळेतील भिंत पाडल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाची 14 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण। भंडाऱ्याच्या माटोरा येथील प्रशांत विद्यालयातला प्रकार। पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल। धुळ्याच्या 12 पत्तर चौकात बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवला। वाहतूक पोलिसांची कारवाई। 56 सायलेन्सर, 20हून अधिक प्रेशर हॉर्न आणि 50हून फॅन्सी नंबर प्लेट्स पोलिसांकडून नष्ट करण्यात आल्या। वर्ध्यात 20 किलो गांजा जप्त, तर 5 लाखांचा मुद्देमालही जप्त। गांजाची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वाशिममध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चोरीच्या 7 दुचाक्या ताब्यात। वाशिमच्या गुन्हे शाखेची कारवाई। पंढरपूरच्या स्टेशन रोड भागातील जुन्या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला। 2 महिला किरकोळ जखमी। शेजारील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना देखील प्रशासनानं हलवलंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये दुचाकीचा अपघात, उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीशी मागून धडक। अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी। भंडाऱ्यामध्ये रील बनवण्याच्या नादात तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू। घटना संपूर्ण मोबाईलमध्ये कैद। शेततळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या 2 भावांचा पाण्यात बुडून मृत्यू। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील शिरपूरमधील घटना। वाशिममध्ये पथदिवे आणि हायमास्ट लोखंडी खांबमध्ये विजेचा प्रवाह उतरल्यानं एका भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला। नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण। रत्नागिरीच्या पावसमध्ये कारनं घेतला पेट। दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग, कार मात्र जळून खाक।
सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे गावात बिबट्याचा शेतकऱ्यांवरती हल्ला. या 4 शेतकरी गंभीर जखमी. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यामध्ये कैद. शुभम मडावी यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला बछड्यांचा हा खास व्हिडिओ एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. गोंदियात वन महोत्सवानिमित्त गुडरी गावामध्ये 22,000 झाडांची लागवड. गोंदिया जिल्ह्यात 5 लाख झाडं लावण्याचं वन विभागाचं उद्दिष्ट.